अध्यक्ष महोदय, रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला. अध्यक्ष महोदय, काय संबंध अध्यक्ष महोदय, या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संपव. आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाज शांततेने आंदोलन करतो. जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली. ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात. आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू अध्यक्ष महोदय, कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे. मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले शांततेने, अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देवमाणूस आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे, पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत. माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत, याचे बारामतीहून संबंध आहेत. माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. काय संबंध आहे, काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे. आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पुरोगामी विचाराला ताकद देत प्रतिगामी विचाराच्या विरोधात लढणारा हजारो कार्यकर्त्यांपैकी एक तो कार्यकर्ता आहे. मी त्याला ओळखतो. त्यांनी सांगत असताना चुकीची माहिती सांगितली. ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते. त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असं तो बोलला. योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता. एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता, तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता. शेअर करायला जे कलम असतात ते लावायला पाहिजे होते, पण ते सोडून सगळेच कलम तिथं या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लावले. पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो, शहानिशा करा, योग्य असा निर्णय घ्या. आणि त्यांनी फक्त शेअर केलेलं आहे. मग तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो तिथं तुम्ही घ्या, एवढंच आम्ही पोलिसांशी तिथं बोललो. आणि